कोरोना काळात मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, कंत्राट नातेवाईकांना देऊन मुंबईकर मारले, कफनचोर कोणत्या तोंडानी आता येताय? मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर हे लिहून ठेवा। विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा निर्धार, माध्यमांनाही क्लिप काढून ठेवण्याचं आवाहन। बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड आणि दरेकर यांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकार कसं फेडणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर बजेटच्या चौकटीत निकष पाळूनच कर्ज, भाजपचं उत्तर। खाडाखोड किंवा फोर्जरी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे। ओबीसी उपसमिती बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। खऱ्या नोंदींना आमची हरकत नाही, मात्र खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमावी। खाडाखोड केलेले पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या त्या करू दे, भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच बंजारा वंजारा असं बोलतो, धनंजय मुंडे पलटले। बंजारा आणि वंजारा एकच, काल मुंडेंचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी निवडणुका पार पाडतील, यात माझंही फार बारकाईनं लक्ष राहील। स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस, आपल्या देशात अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सुवर्ण दिवस, लोकशाहीच्या गौरवाचा दिवस, काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं, भाजपच्या नवनाथ बन यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार। पंतप्रधान मोदींसोबत माझी कोणती दुश्मनी नाही, शुभेच्छा देतो, मात्र ज्याप्रमाणे ते शिवसेना संपायला निघाले ते विसरणार नाही। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी मागची 11 वर्ष विकास पुरुष म्हणून काम केलं, आईचा मृत्यू झाला तरी कर्तव्य बजावण्यास ते पुढे आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमना। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, मुख्यमंत्री फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा। सोशल मीडिया पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत नागपूरमधील पहिल्या भेटीचा उल्लेख। ढगफुटी सदृश्य पावसानं अहिल्यानगर, बीड, जालना, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर घर आणि शाळेची दयनीय अवस्था, नुकसान भरपाई देण्याची मागणी। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित, 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पालकमंत्री अजित पवारांकडून बीडमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा, गेवराईच्या राक्षस भुवन परिसरातील नुकसानाची अजित पवारांकडून पाहणी, तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश। आशिया कपमध्ये भारतासमोर हरल्यानं पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसुफचं डोकं फिरलं। युसुफची नॅशनल टीव्हीवर सूर्यकुमार यादवला शिवीगाळ, नाणेफेकी दरम्यान सूर्यकुमार यादव पाकच्या कर्णधारापासून दूर उभा होता। महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात चिमणकर बंधू दोषमुक्त, मुंबई हायकोर्टाकडून कृष्णा आणि प्रशांत चिमणकर यांना दिलासा। चिमणकर बंधूंनी भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा होता आरोप। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार। सोनं प्रतितोळा 1,14,000 एका दिवसात सोनं 800 रुपयांनी महागलं, तर चांदीसाठी प्रति किलो 1,33,500 रुपये मोजावे लागणार।
Co-powered by